नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी आयुर्वेद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। मित्रांनो, तुमचं पित्त वाढलंय का? मग तुम्ही व्यायाम निवडताना खूप काळजी घेतली पाहिजे। याचं कारण काय तर चुकीचा व्यायाम अजून पित्त वाढवू शकतो, पण एक हलका व्यायाम मात्र पित्त लगेच कमी करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा व्यायाम कोणता करावा, किती करावा, कधी आणि कसा करावा, ज्यामुळे आपलं पित्त लवकर कमी होईल हे पाहणार आहोत। आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची टिप सांगणार आहे। आणि हां, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला असेच आयुर्वेदिक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहता येतील। चला तर व्हिडिओला सुरू करूयात। मित्रांनो, तुमच्या मते पित्त वाढल्यावर कोणता व्यायाम सर्वात योग्य आहे? पर्याय क्रमांक 1 धावणे, पर्याय क्रमांक 2 जिम करणे, पर्याय क्रमांक 3 फिरायला जाणे, पर्याय क्रमांक 4 पोहायला जाणे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिरायला जाणे। कधी फिरायचं तर सकाळी सूर्योदयापूर्वी 15-20 मिनिटं किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर 5-6 नंतर 15-20 मिनिटं तुम्ही फिरू शकता। चालायची स्पीड हळू किंवा थोडीशी मध्यम असावी। जास्त घाम येईल इतपत तुम्ही फास्ट चालू नका। चालताना सौम्य संगीत ऐकणे किंवा बागेमध्ये उघड्या पायाने गवतावर चालणे, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पित्त कमी करण्यासाठी मदत करतात। आणि मित्रांनो, तुम्हाला जर बाहेर फिरायला जाणं होत नसेल तर घरीच दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणानंतर तुम्ही 15 ते 20 मिनिट हळूहळू चाललात तर तुमचं पित्त कमी व्हायला खूप मदत होईल। आणि जेवणानंतर लगेच झोपलात तर पित्त वाढायला मदत होईल। आता महत्त्वाची टीप, तुम्ही बाहेरून फिरून आल्यानंतर 1 ग्लास थोडंसं कोमट पाणी किंवा 1 कप नारळ पाणी घ्या। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर द्या आणि ही माहिती तुम्ही मित्र आणि कुटुंबियांना शेअर करा। थँक्यू।